चला आपल्या करूया प्रवासाला सुरुवात. कसा कलिंगड लालम लाल. देव पण ज्याचा ऐकतो तो या जगात इमानदार असतो, लक्षात ठेव. त्यांनी आपल्याला कमेंट केली, आता चष्मा लागला म्हणजे तुझी 40-100% गाठलीच. तो या लिंबाला बघा, विचार करा, रस अजिबात नाही. सकाळपासून किती गाडी चालवतोय पण संपतच नाही रस्ता. अक्षरशः वैतागला यार समृद्धी हायवेला. एवढी मोठी ट्रिप करतोय आणि दुपारी जेवलो नाही यार. मला कसं वाईट वाटलं यार गोष्टीला. भाई साहब, छत्तीसगड में आपका सहर्ष स्वागत करतो मी तुमचा. शिव सकाळ वाजल्यात आता बरोबर 7 वाजलेत. 7 परफेक्ट. थंडीचं वातावरण येते. मी मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. वेस्ट बंगालच्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळी मस्त फ्रेश वगैरे झालो. हे बघा मस्त घेतात पोहे. त्या पेट्रोल पंपावरती ही प्लेट 40 रुपये प्लेट आहे. या लिंबाला बघा, विचार करा, रस अजिबात नाही पण झोप मस्त झाली कंप्लीट. या नाश्ता करायला या. मस्त गावठी पद्धतीत आहे. आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे पियाला जारमध्ये. मी कुठेतरी पंपावरती बघतोय. चहा वगैरे पिऊन मग लगेच निघूया. चला नाश्ता झाला, चहा तुझा झाली. नाश्ता 40 रुपये, एक चहा आणि एक पाण्याची बॉटल 40 रुपये, म्हणजे 80 रुपये नाश्ता आणि चहामध्ये झाला. इथे बघत होतो जारमध्ये पाणी, तर इथे नाही. मस्त पुढे बघूया, जरा भेटला तर चारमध्ये घेऊन जा. चला घेऊया स्वामींचं नाव. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देवी बालादेव माताजी गणपती बाप्पा मोरया. चला आपल्या करूया प्रवासाला सुरुवात आणि घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. चला हे बघा, आपण रात्री ह्या पेट्रोल पंपावर थांबलेलो. हा बघा, हा आहे बरोबर आपला समृद्धी एक्सप्रेस हायवे. तुम्हाला माहिती आहे ना, असं पण सकाळी लवकर उठायचा प्रोग्राम का असतो, कारण जेवढा कवळा ऊन आहे तोपर्यंत गाडी चालवला जाम मजा येणार. आणि जेव्हा काय कडक ऊन पडला तर अजिबात गाडी चालवायची इच्छा होणार नाही, लक्षात ठेवा. आणि अजूनसुद्धा आपल्याबरोबर 1800 किलोमीटर म्हणजे 1790 किलोमीटर जो आपला लोकेशन आहे. अजूनसुद्धा बघा नागपुराबरोबर 426 किलोमीटर. भाई एवढा ऊन आहे ना कडक, आणि एवढी गरमी होते. आता वाजल्यात बरोबर 10, तरीसुद्धा विचार करा 10 वाजता एवढा कडक ऊन पडला आहे. म्हणून विचार करा की आपण सकाळी पहाटे लवकर निघालो 7-7:15ला. बोलो जेवढी जाता येईल 12:30पर्यंत तेवढी गाडी खेचायची, त्याच्यानंतर गाडी साईडला लावायची. ह्या उन्हामध्ये ना भाऊ गाडी चालवू शकत नाही, कोणीच नाही ड्रायव्हर चालवू शकत, लक्षात ठेवा. कारण मला एकट्याला नाही त्रास होत आहे, भरपूर जे ड्रायव्हर आहेत त्या लोकांना सगळ्यांना त्रास होतो. कारण हा आहे भाऊ समृद्धी महामार्ग, आणि संपूर्ण टोटल हा कॉन्क्रीटच्या रस्त्याने झालेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एवढी हीट मारते ना, इथेच का सगळीकडे येत आहे प्रॉब्लेम, हीट जास्त मारते. जालना एक्झिट, बुलढाणा 119, वाशिम 161 आणि नागपूर आहे बरोबर 363. उम्मीद पे दुनिया कायम है मेरे भाई, चलो फिर से देखेंगे. पानी से प्यास बुझती है मेरे को मालूम है, लेकिन पानी तो मिलना चाहिए. त्यासाठी बघा आपण पेट्रोल पंप आता परत शिरलो आहे. बघू आता इथे माणूस मरता मरता माणसाला पाणी पाजावं लागतं, लक्षात. ये बड़ी अच्छी बात कही आप. पण इथे माणूस जिवंत असर सुद्धा पाणी भेटत नाही, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे भाऊंनो. काय बघा इथे पाणीवाला आहे. हा बघा, चला देवा काळजी घेऊ. बघा हा बघ इथेच भेटला देवाच्या नशिबात. चला हा बघा, ह्याला दिलाय भरायला. कसा वाटला? 30 रुपये.
बोरिंगचं पाणी आहे, म्हणजे पाणी बघा किती शुद्ध आहे. बस झाला भाऊ, आपले देवाने ऐकला म्हणजे आपला जेवण एकदम फर्स्ट क्लास. 2 मिनिटात पाणी वाढला बघा. याला म्हणतात खरा भाऊ. देव पण ज्याचा ऐकतो तो या जगात इमानदार असतो, लक्षात ठेवा. त्याचाच ऐकणार देव, आता बाकी कोणता नाही बघा. झालं फुल आपला. त्याला पैसे ऑनलाईन देऊ ना दादा. चला ठेवतो का. 30 रुपये त्याला पाठवले, 30 रुपये. आता जरा काहीतरी बघूया, काहीतरी खायला. नॉर्मली लिटल लाईट. हा हे बघा स्वागत, हा पंप आहे स्वागत, पेट्रोल पंप. चला काहीतरी बघूया खायला, मग लगेच नसेल तर मग निघूया. चहावर भरपूर आहे इथे, नाश्तात नाही. दणका लावला, दणका UP बिहारचा दणका लावला आहे. तर आपण घेतला आहे बघा. ह्याच्यामध्ये बिस्किट वगैरे आहेत, 3 हेडन्सी, त्यानंतर मग मोनॅको, त्यानंतर मग एक सोयास्टिक घेतली आहे आणि आपला एक कोल्ड्रिंक. चला, कारण गरमीमध्ये चहा पिऊन 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 कंटाळा येईल, तर त्यापेक्षा मग आता इथं निघालेला बरा. चला हे बघा आपली गाडी. नशीब, थँक्यू सो मच, पाणी भेटलं बाबा. आता वाट लागली असते आणि म्हणजे पाणी नसेल ना तर हाय. आपली ही जी धरती आहे, जग आहे, तो जगसुद्धा विचार करा, 70 ते 80% पाणी आहे या पृथ्वीवरती. तर चला मग आपण आता निघूया, थांब्या नको. चला असं पण ह्याला बंद करून ठेवलं आहे आणि ह्याची जी ही पाईप आहे BMCचा पट करून ठेवला. चला निघूया आता. एवढा ऊन लागतोय ना डोळे तर दुखतात. मी चष्मा सुद्धा घातला नाही. एका दादाने आपल्याला कमेंट केली आहे की दादा चष्मा लागला म्हणजे तुझी 40-100% गाठलीस तू. काय नॉलेज असं ना आपल्या, म्हणजे ॲक्च्युली त्या दादाला पण सुद्धा चष्मा लागलेला आहे. मला तो बोलला ज्याची 40 गाठली आहे त्याला चष्मा लागतो. त्याने असं मला कमेंट केलं. पण काय नॉलेज बघा ना एवढा भाई, नेक्स्ट लेवल नॉलेज आहे. आणि एवढा गरम होता ना, मी आंघोळसुद्धा केली नाही. मला आंघोळ करायची आहे. बघूया तर अशा ठिकाणी पॅटर्न बघूया ज्या ठिकाणी सगळं आपल्याला करायला भेटेल. नुसता गाडी चालवतो, तुम्हाला बघायचं ऊन किती कडक पडलं ऊन, आणि वाफा येतात, वाफा अंगावरती. हे बघा बरोबर 1.5 तासाने आपण बरोबर 11:45 आपण त्या पाठच्या पेट्रोल पंपावर निघालेलो. आता वाजले बघा 1:30 वाजले, 1:26. कुठे वाजले रे बारक्या, 26 मिनटं झाले ते 1 वाजून. आता आपल्याला हा पेट्रोल पंप भेटला आहे. काय करूया, इथे जरा गाडी लावाय साईडला, अपोजिट साईडला, म्हणजे त्या जाण्याच्या दिशेला लागा. आणि जरा बघू इथे जेवणाचा वगैरे काय, कसं काय जेवण करायला देत आहेत का नाही देत आहेत ते पण बघायला लागेल आपल्याला. अख्ख्या पेट्रोल पंपामध्ये जागा नाही भेटली, पण इथे भेटली. हे बघा हायवेलाच आहे. अशा पाठीमध्ये भरपूर गाड्या लागल्या बघा, तुम्हाला दिसते मिररमध्ये. इथे सुद्धा गाडी लागली आहे. आपण तिथं आराम करूया. पहिलं जेवणाचं जरा नियोजन लावे इथेच. पाहू ना, एवढ्या उन्हामध्ये जेवण बनवायची इच्छा माझी होणारच नाही. कारण आपला जो डबा आहे ह्या साईडला आहे आणि इथूनच भरपूर ऊन येतो, कडक एकदम. वाजल्याचं बरोबर 1:30 वाजला आहे. 1:30 म्हणजे 1:40 झाले तसे. पण पार्किंग बघतो, पार्किंग पंपातसुद्धा पार्किंग नाही भेटली. आणि आता एवढ्या कडक उन्हामध्ये जेवण बनवायची इच्छा होत नाही. आणि इथं तर समृद्धी हायवेला असं बघायला गेलात ना तर झाडं अजिबात नाही. बनवताना जे आर्किटेक्टवर ज्यांनी इंजिनियर वगैरे सगळे होते आणि जे आपले जे मंत्री होते त्या काळात, तुम्ही मला कमेंट करून सांगा कोण होते ते. पण त्यांनी जरा डोका लावला पाहिजे होता भाई. एवढा मोठा 700 किलोमीटरचा जर आपण एक्सप्रेस हायवे बनवतो आहे तर कुठेतरी ड्रायव्हर लोकांना काहीतरी सुविधा केली पाहिजे ती. बरं भाऊ काय सुविधा नाही, उन्हामध्ये भर उन्हामध्ये घामा लागते बघा. आपल्याला दिलेला सागर दादानी आता तो आपण खाऊया, कारण इथे आपण काय करू शकत नाही या उन्हामध्ये. पण जेवण करायचं होतं मला ॲक्च्युली रात्रीच करूया मग. आता हे बघा कलिंगड कसा आहे, कलिंगड लाल भडक.
फुल भारी आहे. आपण मीठ पण काढलेलं आहे सगळी, म्हणजे सगळं काढलेलं आहे मी बाहेर, पण ऊन ना ऊन असा अंगाला जाळतोय. सगळं सामान आपला मीठ आहे, मस्त मीठ काढूया आणि खायला घ्या भाऊ. नाही बघा, हा कलिंगड खायला या, एक नंबर गोड आहे यार. जरा मीठ लावून तरी, जख्म पे मीठ लगाओ, जख्म भी अंदर लाल है और कलिंगड़ भी लाल है, उस पर मीठ लगाओ और खा जाओ. नाद करते का, वाया नाही गेली बाई. पण आता इथे आपण थांबूया कमीत कमी 4:30 वाजेपर्यंत. ऊन पूर्ण कंप्लीट कमी झाला, पण इथं सेल्फ मारायचा. इथं बरोबर अजून 200 किलोमीटरवर आपल्याला नागपूर आहे. पुढे दाखवतो सूर्य बघा कसा मावळतोय. आणि ही आपली गाडी बरोबर बॉर्डरला जाणारी. वाजलेत बघा इथे बघा 5 वाजून बरोबर 55 मिनटं. हां बरोबर आपल्याला तीन तास झाले आपल्याला इथे. टायर तर एकदम ओके झाले, एकदम म्हणजे पूर्ण थंडचे थंड झालेत. मग आता इथनं निघायला काय हरकत नाही. चला मग आता इथनं निघू डायरेक्ट. बरोबर 5 वाजता आपण इथनं सेल्फ मारतो. आता डायरेक्ट थांबायचं नाही कुठे, डायरेक्टली महाराष्ट्राची बॉर्डर. चला बघा बॅनर बघा, अमरावती 77, यवतमाळ 82 आणि नागपूर आहे बरोबर 192. फक्त 5 वाजलेत आणि क्लायमेट बघा काय झालंय, खतरनाक यार. आणि प्रत्येक ड्रायव्हर हा याच क्लायमेटची वाट बघत असतो की मस्त शांत वातावरण होईल आणि मस्त की प्रवास करेल रात्रभर. पण आता मी पण सुद्धा रात्रभर प्रवास करणार. असं पण बघा ना, पावसाचं वातावरण झालेलं आहे संपूर्ण. कधी पण पाऊस पडू शकतो, कधी पण. म्हणून विचार केला की मी 3-3.5 तास वाजता जरा आराम केला. पण असं पण उन्हाचं एकदम उन्हाची हवा येत होती भरपूर गरम गरम, तरी मी सहन केला असं पण. तर नाही, आपण आराम करूया थोडासा. चला भाऊ, प्रत्येक टोल, प्रत्येक पेट्रोल पंप आहे ज्या ह्या ठिकाणी. आपल्याकडे भाऊ खूप नशिबान आहे. आपल्याला चहा तर फक्त पियायची आहे. चहा पिऊन आपण कल्टी मारणार आहे. इथे खायची गरज आहे का? ही बघा समोरच गाडी लावली आहे. अरे बाप रे बाप, एवढा ऊन आणि प्रमाणाच्या बाहेर. चला आपल्या तिथे सुद्धा आहे, काहीतरी बघूया ना, काहीतरी खाऊन घ्या. चला आतमध्ये आलो, मस्त फ्रेश वगैरे झालं आहे. ऑर्डर दिली एक आपण पावभाजीची आणि पाण्याची बॉटल. कारण भरपूर भूक लागली. दुपारी आपलं जेवण झालं नाही असं पण मला आता काहीतरी खाऊन जावं इथे. आणि 150 रुपीज इथे पावभाजी आहे. तर बघूया याची टेस्ट कशी आहे. भाजीपाव आलेला आहे, बघूया याची टेस्ट करू. फील होत नाही भाजीपाव खातो. पकडपुरची बटाट्याची भाजी आहे. झाला नाश्ता यार. तिथून गाडी काढायला लावली, इथे लावा सांगितली. ते बघा तिकडे लावलेली गाडी त्या साईडला, आता इथे लावा सांगितली. पण चला आता इथनं निघूया. ते कोल्ड्रिंक घेतलं आहे, चहा नाही घेतली. कंटाळा आला चहाचा यार. आई शपथ यार, संपत नाही रस्ता. खरंच सांगतो, मी किती सकाळपासून किती गाडी चालवतोय पण संपतच नाही रस्ता. अक्षरशः वैताग आला यार समृद्धी हायवेचा. असं वाटतं कधी नागपूरमध्ये एंट्री करेल, कधी त्या बायपासनी पुढे जाईल, म्हणजे आपल्या बॉर्डरला जाईल. पण नाही भाऊ नाही. चला तरी पण प्रयत्न करतोय फटाफट पोचायचा बाहेर, म्हणजे नागपूर एकदा क्रॉस केलं टेन्शन नाही. चला तर बघूया कधी टोल येईल. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा बघा इथे टोल आलेला आहे. तर बघूया आपण. असं पण पहिल्यांदा पण ही ट्रिप स्टार्ट केलेली आहे सिन्नरवरनं, आणि आता आपण डायरेक्टली बघा ह्या टोलला आपण आलेलो आहे. आता बघूया आपला टोल किती कट होईल तुम्हाला मी सांगेलच. असं पण हे बघा इथे दिलं आहे कार, जीप हे बघा, आणि अथवा हलकी मोटर वाहने 2 रुपये 6 पैसे.
असं काहीतरी लिहिलेलं आहे. आणि मोठ्या वाहनासाठी 3.32 आणि ट्रक बसवरसाठी 6.97. यस 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 थँक्यू. भैया बोलते भैया. चला आता आपला टोल तर कट झालाय आणि हा बघा समृद्धीचा हायवेचा आपण टोल क्रॉस केलाय. तर इथे चहा मारूया. हे बघा इथे जरा चहाचा हे आहे, टपरी आहे. 2 मिनिटासाठी जरा थांबूया आणि मस्तपैकी कचकन मारून लगेच पटकन निघूया. बघा महा चाय. चला जरा बरा वाटते यार इथे. जरा हवासुद्धा आहे. बघा पाठीमागे टोल आहे आणि इथे आपण घेतले चहा. एवढीशी चहा सकाळपासून मी आता पहिल्यांदा चहा घेतला. ही एवढीशी मुंबईला ही 5 रुपये भेटते चहा आणि हा हायवेला ही 20 रुपये चहा आहे. एक पाण्याची बॉटलसुद्धा घेतली. इथे लय बरा वाटते यार, म्हणजे एवढा वारा सुटला आहे ना. आणि बघा इथे सुद्धा हा पेट्रोल पंप आहे मोठा आणि या साईडला चहाचा हे आहे. प्रत्येक ठिकाणी जातोय, प्रत्येक ठिकाणी बघा थंड पाण्याची बॉटल घेतोय. काय होऊन जाऊन ते केवढा होते तेवढं काय खर्च. ठीक आहे चला पहिला मग बघे चहा पिया, नंतर विचार करूया काय इथं काय करायचं आहे. चला चला फ्रेश झालो जरा बरा वाटला. चला फटाफट डायरेक्टली बॉर्डर क्रॉस करूया. हे बघा भावानो आता इथे समृद्धी महामार्ग टोलच्या नंतर बघा ह्या सर्कलला संपतो. इथून हा लेफ्ट मारला की डायरेक्टली अमरावती, राईट मारला की डायरेक्टली नागपूर आणि सरळ गेलो की हिंगणा. आपल्याला काय करायचं आहे, हा युटर्न मारून एकदम सरळ राईट टर्न मारायचा आहे. म्हणजे आपल्याला जायचं छत्तीसगड मार्ग आहे. अजून आपण टीपी सुद्धा काढली नाही कारण इथनं बरोबर अजून 200 किलोमीटरवरती छत्तीसगड बॉर्डर आहे. ठीक आहे आपण रनिंगमध्ये त्याची टीपीवर काढू. टीपीची अमाऊंट पण तुम्हाला सांगतोय बघा. लेबा हा लेप आहे गेला डायरेक्टली अमरावतीला आणि हा राईट सरळ एकदम सरळ गेला बघा. जी ती गाडी चालली आहे सरळ तो गेला डायरेक्टली हिंगणाला. बघा हा डायरेक्टली इथनं बायपासने बाहेर डायरेक्टली. म्हणजे आता नागपूरच्या सिटीमध्ये जायची गरजच नाही, समजलं काय, डायरेक्ट बाहेर. हा बघा ओरिएंटल नागपूर बायपास 165 रुपीज टोल. इथून आता आपले चालू झाले भावांनो पैसे कट व्हायचे. आता आपले किती टोल जाईल का माहित नाही. आता येताना आपण बरोबर 2,500 टाकलेला, त्याच्या अगोदर आपण चलो चलो चलो. महाराष्ट्रामध्ये का आपल्याला पाऊस भेटला नाही मुंबईमध्ये बाहेर पडताना, पण हे बघा तुम्हाला दिसते काचेवरती. आता आपण भंडाऱ्याला पोचायला अजून वेळ आहे. आपण अजून बॉर्डर सुद्धा आपण कमीत कमी मला असं वाटतं इथनं 70-80 किलोमीटर असेल महाराष्ट्राची देवरी बॉर्डर. आणि आपल्याला अजून टीपी सुद्धा काढायची आहे. तर एका ठिकाणी जर थांबूया 5-1 मिनिटं टीपी काढून घ्या पहिली, कारण प्रोसेसमध्ये ठेवलेली आहे मी. रनिंगमध्ये मला जमत नाही ॲक्च्युली टीपी काढायला. तर पहिली टीपी काढूया आणि एक मस्त थंड पाण्याची मस्त गार बॉटल घेऊया. आणि हे बघा आपला जो 2 पॉईंट आता डिझेलचे आहेत. तुम्हाला माहिती मी तुम्हाला ह्याचं नॉलेज देतो जरा एक. आता आपली गाडी ओव्हरलोड आहे बरोबर, तर डिझेल भरून आता काय फायदा नाही कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये. भले 2 रुपये जास्त असून दे छत्तीसगडमध्ये काही आपल्याला हरकत येत नाही. पण जर आपण डिझेल भरला फुल तर भाऊ कमीत कमीत त्या डिझेलचा कमीत कमी 60 किलो तरी आपला वजन वाढणार बरोबर. ऑलरेडी आपले 3580 आपला वजन आहे गाडीचा. तर जर आता पूर्ण एमटी नेऊया डायरेक्टली छत्तीसगडमध्ये म्हणजे 60-55 किलो तरी कमी होईल आपल्या गाडीचा. म्हणजे एकदम परफेक्ट लेवलला येईल. समजला. थोडंसं नॉलेज कुठून ना कुठून तरी माझ्या घ्यायचं लक्षात ठेवा. जरी मी तुम्हाला देतोय अजून जिथून भेटेल तिथं तुम्ही नॉलेज घ्या. आणि जर तुम्हाला नॉलेज हा आवडला असेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा गोंदिया 92, रायपूर 230, संबलपूर 500 550 काहीतरी होता असं. पण आता आपण हा जो प्रवास करतो ना भावानो हा संपूर्ण 4 लेन हायवे लक्षात ठेवा टोटली. आता आपण इथपर्यंत आलोय. याचा पुढचा प्रवास मी कधी केला नाही. छत्तीसगडपर्यंत आपण रायपूरपर्यंत आपण प्रवास केलेला आहे. हे बघा दशमेश बाबा फॅमिली रेस्टॉरंट
इथे थांबी आता जेवे वगैरे मस्त की जरा, कारण आता रात्रीचा काय कुठे काय करता येणार नाही भावना. जरा निवांत मस्त आहे की गाडीत लाव्या. तेव्हा त्या साईडला आपली गाडी लावली पार्किंगला. एक मस्त आहे की बिस्लरी घेतली. बरं झालं इथे थांबलो. ॲक्च्युली मला टिपी निघत नाही, तर मी टिपीसुद्धा मला काढायची आहे. आणि दुपारी तर तुम्हाला माहिती आहे आपण जेवलो नाही, तर आपण पहिला राईस खेळायचं सांगितलं, डाल खिचडी थोडाफार खाऊया, जरा पोटाला जरा आधार भेटेल. नंतर इथनं बरोबर आता मगाशी मी तुम्हाला बोललो चुकीचा, पण इथनं अजून 70 किलोमीटर तरी आहे बिलाडा बॉर्डर. बघू आता पहिला जेव्या. आणि पण एंट्री तर करायचीच आहे, आज रात्रीच करायची आहे. भले कुठे झोप येईल तिकडे मग झोपून जाऊ, पण आतमध्ये होऊ शकतो. बघा आता ऑर्डर दिली. ही बघा आपली आलेली खिचडी. आणि ॲक्च्युली तडका बघा किती मारलं त्यालाच आहे बघा, दिसत मला बघा. जेवायला एवढी मोठी ट्रिप करतो आहे आणि दुपारी जेवलो नाही यार. मला कसं ते वाईट वाटलं यार गोष्टीचा, कारण पैसे कशासाठी कमवतो आपण? आपल्या पोटासाठी कमवतो तर आहे ना, फॅमिलीसाठी कमवतो, मग पोटाला कामं मारतो आपण. जेवायला खिचडी स्पेशल. उद्या तर आपण स्वतःहून जेवण बनवणार असं, पण आता ॲक्च्युली टाईम भेटला नाही. आणि मला माहिती आपण समृद्धी महामार्गावरती आपण जेवण का नाही बनवलं, एवढा कडक ऊन होतं ना तिकडे, इच्छाच होत झाली नाही. जरा छान आहे भाऊ खिचडी, तडका त्यांनी चांगला म्हटलं. आपली फायनली आपली टिपी निघाली छत्तीसगडची. 234 रुपये छत्तीसगडची आहे. 1 तारीख ते 31 तारीख म्हणजे असा महिना असतो. तो तुम्ही 30 तारखेला काढलात, आज तारीख आहे 14. तुम्ही 14ला काढले तर 31 तारखेला संपणार, लक्षात ठेवा. चला 220 रुपये बिल आणि त्याच्याबरोबर एक नॉर्मल कोल्ड्रिंक घेतली. चांगली ॲक्च्युली हे होती, डाळ खिचडी होती. थँक्यू. चला भाऊ चला. हे बघ हां रात्री 12 वाजल्यात 12, तरी विचार करा एवढी गरमी आहे इथे नागपूरमध्ये. 12 वाजून सुद्धा. आता बा असं पण जवळ आलेलं बॉर्डर जे आहे बा, गोंदिया 45, भिलाई 162. पुढे त्या बॉर्डर लागणार आहे. मी काय करणार आहे माहिती आहे, मी काट्यावरती गाडी टाकणार नाही. मला थोडीफार 30% मला थोडीशी रिस्क वाटते मला, कारण गाडी ओव्हरलोड आहे. याच्या आधी मी ह्या बॉर्डरवरनं गेलो आहे, पण तेव्हा माझ्या गाडीचं वजन बरोबर 5 ते 10, 20-25 किलो जास्त ओव्हरलोड होता. पण आता मला गाडी चालवताना थोडंसं जाणवते काहीतरी जास्त असेल. आपल्याकडे अशी पण काटापावती आहे, पण आपण काय करणार आहे, आपण गाडी बाहेर नाही टाकणार आहे. जास्त काय 100-200 रुपये घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण गाडी बाहेर टाकूया जेणेकरून सुटका होईल आपली. असं पण आपल्याला लक्षात ठेवा, चालक मालकाला 200 ते 250 किलो म्हणजे आता पहिला होता 5% सूट होती वजनावरती. आता मला असं वाटतं 10% झालेली आहे, म्हणजे आपलं वजन बसतोय. पण कदाचित जास्त निघाला तर लेने के देने नहीं पडे, ऐसा ना होना चाहिए, याद रखो. मला असं हिंदी जमत नाही, पण मी डायरेक्ट बोलतो तुम्हाला मी. चला आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा गाव तो म्हणजे कोणता माहिती आहे? हे बघा माझी स्वच्छ देवरी. आता बरोबर आपण शेवटच्या गावामध्ये. आता पुढे आपल्याला बरोबर बॉर्डर लागेल, महाराष्ट्र एंड, आणि त्यानंतर मग छत्तीसगड चालू होईल. हे बघा भावानो, समोर आहे बॉर्डर आपल्या महाराष्ट्राची. हे बघा इथून जर लेफ्ट मारला तर मग डायरेक्टली आपण काट्यावर जाऊ. हा बघा लेफ्ट दाखवतोय. अशी पण गाडी आपली इथे पास होणारच आहे, म्हणून आपण डिझेल नव्हतं टाकलं आहे. बघा आपली गाडी बघा ब्लिंक होते, म्हणजे रिझल्ट लागलाय. तर आता तुम्हाला दाखवतो. चला आपला गाडीचं तर किती वजन आहे प्रॉपर. आता आलो त्या काट्यावरती, तर मग चालूया. तर आपल्या गाडीचं वजन बघा 3560 झालेलं आहे. कसं आहे. आणि असं पण आपला वजन लक्षात ठेवा तुम्ही पण, कधी पण तुमची पण गाडी जर ओव्हरलोड आली तुम्ही खाली उतरा, तुमचा जो वजन आहे तो मायनस होईल.
त्याच्यानंतर मग तुम्ही जर चालक मालक असाल, तुमचा जर पॅन कार्ड आणि RC बुकवरती जर तुमचा सेम ॲड्रेस असेल आधार कार्डवरती, तर लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा 300 किलो माफ आहे, 300 ते 250 किलो माफ आहे गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे. भावानो, आपण बॉर्डर तर पास केली आपल्या महाराष्ट्राची. आता पुढे आपल्याला लागेल बरोबर छत्तीसगडची. इथे इंडियनचा पंप आहे, त्या इंडियनच्या पंपात डिझेल टाकून घेऊया पाहिजे. चला आता टाकी फुल करूया. आपला प्लॅन तर सक्सेस झाला असं. पण बरोबर तेवढाच रेट होता, 94.61. आणि असं पण आपण 2000 रुपये टाकायला घेतला आहे, कारण छत्तीसगडमध्ये आणि उडीसामध्ये 1000 रुपयाचा फरक आहे. आपण जर पाठीमागे टाकला असं तुम्हाला मी जी स्ट्रॅटेजी वापरली आहे ती तुम्हाला जर वापरायची असेल तर भावानू माझ्यासारखी जरा एक असं ही व्हिडिओ बघा. वेस्ट बेंगॉल सेकंड पार्ट तुम्हाला बरोबर समजेल. आपण आपलं वजन कमी करायसाठी आपण डिझेलच भरला नाही, पण आपण टोल क्रॉस केला होता, म्हणजे बॉर्डर क्रॉस केली. आणि बॉर्डर क्रॉस केल्या लगेच अर्धा किलोमीटरवरती हा इंडियनचा पंप आहे. त्यामध्ये आता 2000चा टाकतोय. कारण का इथे 2000चा का टाकतोय? कारण इथून बरोबर ह्या बॉर्डरपासून ओडिसा बॉर्डर आहे साधारण 250 किलोमीटर. असं आपण आपल्या गाडीला 17-18चा ॲव्हरेज आहे. 2000 रुपयाला आपली गाडी असं 350 किलोमीटर गाडी चालली, 350-300, म्हणून 2000 रुपयाचा टाकतोय. लक्षात ठेवा कधी पण तुम्ही पण जरा डोका लावा आणि काम करा, तुमचे सुद्धा पैसे वाचतील. अरे भाई साहब, हम तो आ गए छत्तीसगढ़ में. आहा, एक नंबर. क्या सफर हुआ यार, खरं सांगतो लय भारी प्रवास झाला आपला. आणि प्रवास पण असा नाही अहो, कडक उन्हामध्ये आणि कडक थंडीमध्ये आपण प्रवास करतो कंटिन्यू. आणि आपण आता आपली बॅटरी डाऊन होणार आहे सांगतो तुम्हाला, खरं सांगतो. कारण हो ना, तुम्हाला आपल्या लाईटीचा इफेक्ट तुम्हाला दाखवायचा आहे मला. ही आहे आपली व्हाईट लाईट, पण बघा ना संपूर्ण रस्ता कव्हर करते. दिसते तुम्हाला? हे बघा, मी आता लाईट घालवतोय, दिसते तुम्हाला? हे बघा, हा रस्ता व्हाईट करते पूर्ण. ही येल्लो करते, येल्लो पण बघा संपूर्ण पसरते. आणि दुसरी आहे ती आपली वॉर्म लाईट. ही वॉर्म लाईट आहे, पण संपूर्ण रस्ता कव्हर करून अप्पर टिप्परला सुद्धा आहे बघा. आता मी येल्लो टाकले ना, अप्पर टिप्परला बघा अशी व्हाईट आणि येल्लो पडेल. हे बघा, हे बघा. ओके, हे जर तुम्हाला हवी असेल तर मला मेसेज करा, कमेंट करा, पर्सनली मेसेज करा आपल्याला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती. तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. याची अमाऊंट तुम्हाला मी डायरेक्टली मला मेसेज करून हे करा, मी तुम्हाला अमाऊंट सुद्धा सांगेल. कशी आहे? नाथखोळा ना, नाथखोळा बघा. हे बघा, आता पुढे आता बॉर्डर आली आहे छत्तीसगडची. RTO चेकपोस्ट दिसते तुम्हाला? आपण असं म्हणजे इथं आपण बाहेर नाही टाकणार आहे एंट्री देऊन. मोठ्या गाडीला काही एंट्री नाही आपल्या. बघा आले बघा, 100 रुपये घालाय बघा. चला 200ला लागलाय चुना, काय हरकत नाही भावानू. लपडी नाही करायची, इमानदारीने जायचा, इमानदारीने यायचा. नो दुश्मनी, नो कुछ नाही भाऊ. हा, पण आपल्या भाई वाकड्यात आला, शिरला, किंवा आपण त्या व्यक्तीला सोडणार नाही. भाई साहब, छत्तीसगड में आपका सहर्ष स्वागत करतो मी तुमचा. हे बघा, इथे आता एक छोटीशी सिटी पाठीमागे गेला. इथे पुढे वरती लिहिला कोलकाता 900, संबलपूर 374. आणि रायपूर आता काय असं आलोच ऑलमोस्ट रायपूरला. हे आता रात्रीचा प्रवास करतोय म्हणून एवढा खाली आहे. नंतर भावांनो, हा हे बघा, दिसते तुम्हाला हे बॅरिगेड भयच असे उभे राहतात. असा देवाचा प्रसाद पुण्यात करतात ना हात, तसा बाबा देऊन जा. काय ते फुलाची पाकली मग आपल्या खिशातले काढायचे आणि द्यायचे बिचाऱ्यांना. बिचारे तुम्ही म्हणता बिचारे? अरे बिचारे नाही ते, जाम करोडपती जाम. पण हा 4 लेन हायवे आहे, काय टेन्शन नाही. हा बघा, हा टोल आलेला आहे दुर्गा, अशोका दुर्गा. आता काय माहिती त्याची किती टोल पैसे कटिंग होतील का माहित नाही. तुम्हाला दाखवतो पैसे किती कट होतील ते अंदाज आहे. 120 रुपये कट झाले पाहिजे. बोर्डाचा पण लिहिला आहे ते व्हॅलिड 7207. हो ब्रँड आहे भाई, ब्रँड.
7207. आपल्याला गाडीवरनच आपल्याला सगळ्यांना ओळखतात की भाऊ ही विजू भाऊची गाडी आली 100%. कारण वरतीचं जो नाव आहे ना श्री स्वामी समर्थ, तो मला स्वामींनी नाव दिलेलं आहे गाडीला, लक्षात ठेवा. आणि माझ्या आयुष्यात गाड्या येतील नाही येतील, पण जरी आले गाड्या नवीन तरी माझ्या डोक्यावरती जो नाव असेल तो श्री स्वामी समर्थांचा. आणि जरी गाडी नसली, माझ्या आयुष्यात गाडी नाही आली तरी लक्षात ठेवा माझ्या तोंडात नाव असेल श्री स्वामी समर्थ. बस बाकी काय नाही भाऊ, सगळं त्यांच्यावरतीच सोडलेला आहे विश्वास. हो राजस्थानी. आता झोपायचं कुठे विचार करतोय. हे बघ या ठिकाणी गाडी लावली आहे. या ठिकाणी इथे आंघोळीचा वगैरे हौदा आहे आणि बाजूलाच बघा धाबा आहे. पार्किंगसुद्धा चांगली भेटली आपल्याला. वाजले किती माहिती बघा, 3:41. अजून रायपूर इथनं खूप लांब आहे, साधारण 1 तास 1-1.25 तास जाईल. पण जी रात्रीची झोप आहे ती भाऊ इथून जर गेलो तर तुम्हाला पण रायपूर रात्रीचा तुम्हाला दाखवण्याची जी इच्छा आहे ती माझी नाही आहे. मगाशी होती मला दाखवायची इच्छा रात्रीची, पण तुम्हाला माहिती आहे काळोखामध्ये रायपूर तुम्हाला कसं काय दाखवणार. तर म्हणून विचार केला की आता इथे आराम करूया. भरपूर दमलो सुद्धा आपण, सकाळी पहाटे निघालेलो 7:30 वाजता यार. पण प्रवास मात्र आरामदायक करतोय, टेन्शन नाही. जरा तर करूया ते आराम, झोपे मस्त निवांत. आणि चला मग बाय बाय.